सोलापूर शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनील सदारंगानी हे सुमारे 60 वर्षांचे होते आणि अनेक वर्षांपासून ते सोलापूरमध्ये परिचित व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते। गुरुवारी दुपारी ते विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले। तेथील जिन्याने ते थेट 17व्या मजल्यावर पोहोचले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ते काही वेळ कठड्यावर उभे राहून प्रार्थना करत असल्याचे दिसून आले। हे दृश्य पाहून परिसरातील नागरिक घाबरले आणि तातडीने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला याची माहिती दिली। सुरक्षारक्षकाने तत्काळवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांना खाली आणले। काही काळ परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी वाटत असतानाच सदारंगानी यांनी चावीवर राहिल्याचे सांगून पुन्हा वर जाण्याचा बहाणा केला। मात्र काही वेळातच त्यांनी 17व्या मजल्यावरून खाली उडी घेतली आणि उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे। या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, त्यामागे कोणता ताण किंवा वैयक्तिक अडचणी होत्या का, याचा सखोल तपास सुरू आहे। अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही। सुनील सदारंगानी यांच्या मृत्यूमुळे सोलापूर शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। एकेकाळी गजबजलेल्या आणि नावाजलेल्या मुलतानी बेकरीमुळे अनेकांना त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेक जण स्तब्ध झाले आहेत।